शासनाकडून अपंगांना मिळणारे 1500 रुपयांचं अर्थसहाय्य 2-2 महिने झाले तरी मिळत नाही। त्याच पैशावर आमची उपजीविका आणि औषधपान चालते। त्यामुळे शासनाने अपंगांना वेळेवर अनुदान द्यावे अशी मागणी राजेश रामचंद्र सुर्वे, चिपळूण शहर उपाध्यक्ष, अपंग कल्याण विभाग, राष्ट्रवादी यांनी शासनाकडे केली आहे। आम्ही अपंग आहोत, त्याच पैशांवर आमची उपजीविका, औषध पाणी चालतं। आम्हाला शासनाच्या मिळणाऱ्या 1500 रुपयांसाठी फेऱ्या माराव्या लागतात। मात्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना अगदी वेळेवर पैसे दिले जातात। त्यामुळे आम्हा अपंगांना पैसे देण्यास विलंब करू नये अशी व्यथा राजेश सुर्वे यांनी मांडली आहे। ते अपंग व्यक्तींसाठी चिपळूण तालुक्यात सामाजिक कार्य करतात। त्यांनी ही मागणी अपंगांच्या वतीने केली आहे। शासन आता यावर काय उपाययोजना करेल याकडे चिपळूण, खेड आणि दापोली तालुक्याचं लक्ष लागले। नमस्कार, मी चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अपंग कल्याण विभाग राजेश रामचंद्र सुर्वे, चिपळूण शहर उपाध्यक्ष। मी खालील सही करणार कुमार व राजेश रामचंद्र सुर्वे विनंती करतो की मी एक अपंग व्यक्ती असून मी अपंगांसाठी काम करतो। शासनाने आम्हाला अपंगांना मासिक रुपये 1500 रुपये देत आहे। ते रुपये आम्हाला 2 महिने भेटत नाही। पाठपुराव्यानंतर भेटतात तरी आम्ही काम करण्यास सक्षम नाही। आम्ही अपंग आहोत, त्याच पैशावर आमची उपजीविका, औषध पाणी चालते। तरी आम्हाला शासनाच्या मिळणाऱ्या 1500 रुपयांसाठी फेऱ्या माराव्या लागतात। मात्र लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना अगदी वेळेवर पैसे दिले जातात। मग अपंगांच्या बाबतीत पैसे देण्यास विलंब करू नये यासाठी आपण आपल्या दैनिक सागर आमची व्यथा बातमी स्वरूपात द्यावी अशी विनंती करीत आहे, जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल। तरी सहकार्य करावे ही विनंती। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।